कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे। मंगळवारी शहरात दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता, तर दुपारनंतर सरींचा जोर वाढला। त्याचप्रमाणे आज दिवसभरातही पावसाची रिमझिम सुरू होती। गगनबावडा, राधानगरी, भुदरकड, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड आणि आजरा तालुक्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे। गेल्या 8 तासात कुंभी धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यास शुक्रवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। आजही कोल्हापूर शहरात तुरळक पावसाची हजेरी दिसून आली। वातावरण ढगाळ असून सोसाट्याचा वारा सुटल्यानं थंडावा जाणवत आहे। एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं पेरण्या रखडल्या होत्या, मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। भात आणि भुईमूग पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। दरम्यान करवीर तालुक्यातील बाचणी, सडोली परिसरात जोरदार वाऱ्यामुळे ऊस पीक कोसळून भुई सपाट झाल्याची घटना घडली आहे। 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे। जून महिना निम्मा संपला तरीही पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत होता, मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे आता बळीराजा सुखावला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे।